तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका चित्तथरारक बस स्टँडमध्ये घडलेली घटना सांगणार आहे, जी माझ्यासोबत घडली होती. आणि ज्या घटनेमध्ये म्हणजे मी माझ्या नातेवाईकांना त्या बस स्टँडवरती सोडायला गेलेलो होतो. तर घडलं असं की त्या बस स्टँडवरती 3-1 वर्षापूर्वी एका साधूची, अनोळखी साधूची हत्या घडून आलेली होती. त्याच्या हत्या घडून येण्याचं कारण म्हणजे त्या 3 वर्षाआधीखालीच्या आसपास जो काही तो बस स्टँड आणि तिथला जो काही परिसर होता, तर त्या परिसरामध्ये दरोडेखोरांच्या आणि चोरीमारी करणाऱ्या ह्या लोकांच्या ज्या काही टोळक्या आणि घटना ज्या आहेत, त्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली होती. आणि असा हा साधू एका वटवृक्षाखाली बस स्टँडच्या आतमध्ये त्याच्या जपमाळात काहीतरी करण्यात व्यस्त होता. त्याच्यासमोर एका कुठल्यातरी सशुद्ध स्त्रीने खूप भरपूर मोठं सोनं अर्पण केलं. आणि बाकीचे जे लोक त्यावेळेस बाहेरून आले, त्यांना माहीत नव्हतं की हा नेमका कोण आहे आणि काय करतो आहे. त्यांना वाटलं की हा चोर आहे आणि याने एक घरफोडी केली आहे आणि डेफिनेटली त्यांचा ऐवज त्याने लंपास केलेला आहे. आणि मग अशा गैरसमजामधून त्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेला. त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही किंवा खूप लेट काही गोष्टींचा खुलासा झाला. तर अशी एक घटना घडलेली होती. आणि त्या दिवशीच्या रात्री मी तिथे नातेवाईकांना ड्रॉप करायला गेलेलो होतो. तर मुळात त्याच्यानंतर जे काही घटना पुढे घडत गेल्या, तर त्या अशा होत्या की मला त्या रात्री खूप चित्रविचित्र प्रकारचे आवाज ऐकायला येऊ लागले. कानात किल 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 किल, चिर 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 करायला लागल्यासारखं वाटायला लागलं. 1 सेकंदासाठी असं गरगरल्यासारखं झालं. पूर्ण आभाळ पण असं गडद ढगांनी दाटून गेलेलं होतं. चंद्र देखील जो आहे तो ढगांच्या आड चालला गेलेला होता, म्हणजे जाऊ लागलेला होता थोडक्यात. तर तिथं एक आंब्याचं झाड होतं बस स्टँडच्या आतमधल्याच परिसरामध्ये, त्या बस स्टँडच्या परिसरात. तर त्या आंब्याच्या झाडावरती एक वटवाघूळ जे आहे ते कंटिन्युअसली असं फिरत होतं सर्कलमध्ये. आणि असं वाटत होतं की तो वटवाघूळ काहीतरी कंपनं निर्माण करत आहे. आणि त्याची जी कंपनं निर्माण होत आहेत त्यामुळे मी त्याच्याकडे संमोहित होतो आहे आणि मी कंटिन्युअसली त्याला स्टेअर करतो आहे. मला तिथून 1 सेकंद पण बॉडी मूव आऊट करता येत नव्हती. तर अशा प्रकारचा त्या रात्रीचा जो काही अनुभव होता तो घडत होता एक प्रकारे माझ्यासोबत. त्या वटवृक्षामध्ये काहीतरी जादू होती. त्या वटवाघळाचं जे काही संमोहन संपल्यानंतर तो वटवृक्ष जिथे तो साधू पूजा वगैरे करायचा किंवा त्याचं तप करत बसलेला असायचा. तर मी काही सेकंदानंतर माझी पावलं आपोआप त्या जागेवरती चालली गेली. त्या कचऱ्यावरती उडी मारून जाऊन मी त्या साधूची जी काही बैठक व्यवस्था वगैरे होती त्या जागेवर जाऊन बसलो. आणि लिटरली असं डिफरंटच काहीतरी वाटायला लागलेलं. माझे डोळे असे पूर्ण पांढरे पडलेले, पूर्ण बुबळं कुठंतरी वेगळ्याकडे केलेले आणि कुठल्या तरी अनदर डायमेन्शनमध्ये मी चाललो आहे. मला ओढून नेत आहेत खूप सारे लोक, अशा पद्धतीचा भास होत होता. एक रुमाल गमजा अर्धवट चेहरा गुंडाळलेला व्यक्ती होता. त्याच्या हातात बाजूला काठी होती आणि तो काठीने टक 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 असा आवाज करत होता. आणि त्याच्या आवाजामुळं मला पुढं पळावं लागत होतं किंवा मी धावत होतो. चित्रविचित्र प्रकारचा त्या दिवशी त्या रात्री मला तिथे अनुभव आलेला होता. कारण बस स्टँडवरती रात्रीच्या वेळी कोणीही नव्हतं अक्षरशः लिटरली. त्यानंतर मी जसं थोडाफार शुद्धीत आलो, गाडीला चावी लावली, गाडी बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि नेमका गाडी टर्नला वळवणारच होतो. काहीही एरर नव्हता तिथे. ना तिथं स्पीड ब्रेकर होतं, ना वाळू खराब होती म्हणजे गाडी स्लिप व्हायला वगैरे काही नव्हतं. सडनली एक बॅरियर लागल्यासारखं झालं आणि खाड दिशी डायरेक्टली पडलो साईडला. या साईडला लागलं, रक्त आलं, भरपूर भयंकर विचित्र अवस्था झालेली होती. समोरच 2-3-4 पावलांवर सरकारी दवाखाना होता. तो लेट नाईट चालू होता. लकीली मी तिथं गेलो, ड्रेसिंग वगैरे करून घेतली. लवकरात लवकर दाखवल्यामुळं वाचलो. गाडीला अजून पण स्क्रॅचेस पडलेले आहेत. आणि लिटरली इट वॉज खतरनाक अनुभव होता. म्हणजे त्यातून वाचणं हेच खूप मोठी मोलाची आणि दैवी बाब म्हणतो मी आजपर्यंत. पण